मुंबई विमानतळावरील रनवे जेवण प्रकरणामध्ये कडक कारवाई करण्यात आलेली आहे आणि डीजीसीए कडून इंडिगोला 1,20,00,000चा दंड ठोठावण्यात आला आहे। मुंबई विमानतळाची जबाबदारी असणाऱ्या MIAL ला देखील 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रांत, काय तपशील आहेत या कारवाईचे? अमोल, खरं तर हे जे प्रकरण आहे ते नेमकं काय घडलं होतं तर गोव्याहून दिल्लीला जाण्यासाठी म्हणून फ्लाईट निघाली होती आणि तिथं मुंबईत लँडिंग करण्यात आलं। त्यानंतर प्रवाशांना जे आहे ते खाली उतरण्याची विनंती करण्यात आली। त्यांना टर्मिनल 1 पर्यंत नेण्यासाठी बसची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती। मात्र प्रवाशांनी असं करण्यास नकार दिला। त्यांनी फ्लाईट दिल्लीला नेण्याची विनंती केली, मात्र तसं झालं नाही। म्हणून मग त्या बसमध्ये जी जेवणाची पाकिट ठेवण्यात आली होती ती पाकिटं प्रवाशांनी काढून घेतली आणि रनवेवर जेवणासाठी बसले होते। आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर खरं तर MIAL ने शो कॉज नोटीसला आज उत्तर दिलं आणि त्या उत्तरामध्ये सॅटिस्फॅक्टरी म्हणजे जे उत्तर अपेक्षित होतं ते अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे मग ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि तुम्ही जसं म्हणालात तसं इंडिगोला 1,20,00,000 आणि त्याच्या निम्मी जी रक्कम आहे 60 लाखांची इतका दंड हा MIAL ला ठोठावण्यात आलेला आहे। अमोल, धन्यवाद विक्रांत या सविस्तर माहितीबद्दल। मुंबई विमानतळ रनवेवर प्रवाशांनी जेवण करून जो निषेध व्यक्त केला होता, संताप व्यक्त केलेला होता, या सगळ्या प्रकारात आता ही कारवाई करण्यात आली।